उपकार वर्णावया किंवा सांगावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती तया अंतरात वसे तुझा भाव तेथे नसे आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाय एक तत्वी ईश्वर नाम तया म्हणती आत्माराम व्यापियले मांदियाळी ग्राम जगत कल्याणा अंबा देवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेलता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेळ लागल आई वेळ लागल दुःख सार गेलता माझ्या मागल भावी पूर्ण कृपा गुरु मज बरे पार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट देवन लया समोह जो जाहला अज्ञानात जनांसी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वते पते हर हर महादेव जयाच्या श्री रंग केशरी शोभे तुझा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती देई मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आदिनाथ गुरु सकल सिद्धांता आदिनाथ गुरु सकल
दाहोद गोरक्षास केला गोरक्ष वळला घेणी प्रती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेले दिव्य अक्षर, गोदावरीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं महान असं वादळ, वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ. या जळजीवांनी ज्या साधूला 3 उपमा देऊन बहाल करावं. पहिली उपमा त्या साधूला द्यावी ती म्हणजे शांतीची, दुसरी उपमा द्यावी ती म्हणजे श्रीमंतीची, आणि तिसरी उपमा द्यावी ती म्हणजे संतत्वाची. असे पैठण निवासी आणि भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदा दीप ज्यांनी प्रज्वलित केला ते पैठण निवासी नाथ महाराज यांचा फार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठाला सज्जना हो, अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार असा द्यायचा की सालाबाद प्रमाणे चालू असणार आपला हा भंडाऱ्याचा कार्यक्रम. कारण कारण करुणावरून आले भक्त वत्सा कल्पतरू. भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक होऊन, काणिपनाथ महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ, हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज. या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन सज्जनावाच्या कीर्तनाला सुरुवात करायची. कीर्तनाकरता अतिशय गोड सात्संगत आहे. दादा, तुमच्या कपड्यांक पाहिल्यानंतर, तुमच्या वेशभूषेक पाहिल्यानंतर वाटत नाही तुमची एवढी तयारी असेल. म्हणून पुण्याकडे गेलो होतो कीर्तनाला. आता एखादं प्रमाण म्हटलं की आपण म्हणतो ध्रुपद वर उचला, मी त्यांना हात केला महाराज वर उचला. आता त्यांनी ध्रुपद वर उचलायला पाहिजे ना, त्या पट्टीने मला वर उचल. जेव्हा मंडपाचा पैप माझ्या डोक्याला लागला तेव्हा कळलं मी वर आलोय म्हणून. अरे म्हणलं खाली ठेवा. ते म्हणे काय बाबा तुम्ही तर म्हणले वर उचला. अरे म्हणलं मला वर उचला नाही म्हटलो मी, तुम्हाला अभंगाचं ध्रुपद वर उचलायला लावलं. पण अतिशय गोड साथ संगत. बाबा संगीत तरी केव्हा तयार होतं. सुभाषितकार म्हणतात गायन वादन तथा नृत्यमिती संगीत मुच्छते. जिथं गायन वादन आणि नृत्य एकत्र येताना तेव्हा संगीत तयार होत असतात. असा गोड मिलाप आज कार्यक्रमानिमित्त जमलेला आहे. पहिलाच परिचय आपला, पहिलाच परिचय, पण अतिशय गोड सात्संगत. मृदंगवरती ज्यांचा आपल्याला गोड हात ऐकू येतोय, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक बाबांचं काय नाव, योगेश महाराज, त्यांचा पहिलाच परिचय, पण अतिशय गोड हात. गुप्ती वाजवल्यानंतरच कळतं तयारी किती आहे. बरेच दिवस वाजवलं मी मृदंग म्हणून मला त्यातली जाण. वा वा क्या बात. हे मनाचा मोठेपणा असावा लागतो की एखाद्या कीर्तनकारानं कीर्तनामध्ये जावं दुसऱ्याच्या, एखाद्या कथाकारानं दुसऱ्याच्या कथेमध्ये जावं, ही साथ संगत करणं. पण बाबांचा स्वभाव गोड आहे आणि ज्या कलेनं आपल्याला मोठं केलं त्या कलेला कधी विसरायचं नसतं. म्हणून बाबा आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत आणि अतिशय गोड गायनाचार्य मंडळी, गोड गायचे धनी सरस्वती ज्यांच्या कंठात आहेत. आमचे परमपूज्य बाबा नारायण महाराज असतील, मच्छिंद्र महाराज असतील, सगळेच भजनी मंडळ असेल, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पहिलाच परिचय, काय कोणी राग मानू नका. पुढच्या वेळेस सगळ्यांचे नावं घेतल्याशिवाय राहणार नाही. दादा गोड शूटिंग काढतोय, गोड अशी साऊंड व्यवस्था आहे. बाबांना 2 कामं करायची येतात. बाबांना ऑपरेटिंगही करायची, मृदंगही वाजवायचा. हे सगळं त्यांनीच नियोजन केलेले, सगळे त्यांचे ते. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे उभे असणारी सगळे टाळकरी मंडळी, इकडे माता भगिनी बसलेले आहेत, पुरुष वर्ग बसलेले. काळजी करायची नाही, वेळेला कीर्तन सोडतो कारण गरम पण खूप होत. तुम्ही म्हणाल का बाबा वेळेत का कीर्तन सोडता? माझा कीर्तनाचा नेहमी, कारण आजकाल योगेश महाराज लोकांना जास्त लांबलेलं आयुष्य, जास्त लांबलेलं कीर्तन लोकांना सहन होते. म्हणून लवकर वेळेत आवरण्याचा प्रयत्न करतो. आणि शहाण्या वक्त्यानं आपली वाणी जपून वापरावी आणि शेतकऱ्यानं पाणी जपून वापरावं. तसं वक्तव्य म्हणून नात्यानं मी माझी वाणी जपून वापरणार आहे. आणि सज्जन तुम्ही म्हणाल बाबा, तुम्ही म्हणाल तिसरी गोष्ट पूर्ण आणली रे तो.
12च्या पुढे गेलो मला पीठ येत असत उगाच माझे डोळे पांढरे व्हायचे ती म्हणायची बाई त्या महिला मंडळ म्हणायचे बाईची लेकरं वाळायची पाटी असं पडला बाई हा डोळे पांढरे करून असं तुमची धांदळ होऊ नये तुम्हालाही प्रसाद घ्यायचा आहे म्हणून सज्जन हो वेळेत कीर्तन सोडणारे मी काळजी करायची नाही अभंग निवडलाय नाथ महाराजांचा आणि नाथ महाराज या नाथ परंपरेनं काणिपनाथ महाराज असतील मच्छिंद्रनाथ महाराज असतील गोरक्षनाथ महाराज असतील या नवनाथांनी या समाजावरती काय उपकार केले याचं वर्णन महाराज आजच्या अभंगात करतात विठाला सज्जना हो अभंग निवडलाय नाथ महाराजांचा अगोदरच्या साधकाचा अभंग निवडलाय तर साधकाचं व्यक्तिमत्व आपल्याला माहिती असलं पाहिजे चरित्र माहिती असलं पाहिजे ज्या नाथ महाराजांचा अभंग निवडला ना ते कोण नाथ महाराज अरे ज्यांना शांतीची पदवी द्यावी संतत्वाची पदवी द्यावी आणि श्रीमंतीची पदवी द्यावी ते नाथ महाराज सज्जना हो यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन तृप्त केला एवढे शांत नाथ महाराज किती श्रीमंत नाथ महाराज काही चोर चोरी करण्याकरता नाथ महाराजांच्या घरी आले क्विंटल क्विंटलचं सोनं घेतलं बाबा चोरांनी पण ते काही उचले ना म्हणून जो पहिला होता ना त्याला दुसऱ्यानं उचलून दिला दुसरा होता त्याला तिसऱ्यानं उचलून दिलं मग आता मौल्य तिसरा होता त्याला चौथ्यानं उचलून दिलं पण आता चौथा राहिला ना त्याला उचलून द्यायला कोणी नाही नाथ महाराज म्हणे काय रे भाऊ अरे तुम्ही सगळे सोने घेऊन निघाले पुढे मला कोण उचलून देईल नाथ महाराज मागच उभे होते म्हणे भाऊ त्यांना जाऊ दे त्यांना जड होईल मी आईनं उचलून द्या एवढे श्रीमंत नाथ महाराज पण सज्जना होई सगळी श्रीमंती जाऊ द्या सगळी श्रीमंती जाऊ द्या सज्जना पण नाथ महाराजांची खरी श्रीमंती सांगू हे दत्ताचो पदारी करीतसे साक्षात प्रभू दत्तात्रयांनी नाथ महाराजांच्या घरी चोपदारकीचं काम करावं एवढी प्रबळता या संतांमध्ये म्हणून त्यांचा अभंग निवडला आहे विठाला योगेश महाराज पण आजकाल एवढ्यात 10-5 महिन्यामध्ये नाथ महाराज सगळ्यांना परिचित झाले एका अभंगामुळे कारण नाथ महाराजांचे प्रमुख आकर्षण काय असेल तर ते भारुड भारुड म्हणजे काय जे ऐकल्यानंतर भावावरती रूढ होता येतं ते भारुड नाथ महाराजांचं प्रिय मी लहान असताना आणि भारुड करायचो हे जागा शिवला कवन बाई मी लहान होते एके सारी फणी घे मैना काळी पोत मणी घे माता मावलो एक भारुड तुमच्या परिचयाचं आहे बघा या शेजारणीना मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीची माता बघूया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया यातून नाथ महाराज सगळ्यांना परिचित आहे पण आता प्रत्येकाच्या मनावरती नाथ महाराजांच्या एका अभंगानं अक्षर लिहून ठेवलेत कोणता अभंग आहे तो ये जरी न ऐकाल तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनातने आमुचे काय वाजाईल हे पिंगळा मारणारी कोणी बोलत रे का पिंगळा मारणारी पण संतांचं अंतकरण कसं आहे
ज्या कानिपनाथ महाराजांच्या मातीमध्ये आपण सेवा करतोय आपण माऊलींना विचारू. ज्या कानिपनाथ महाराजांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आम्ही एवढा उत्साहानं साजरा करतो त्यांचा अंतःकरणाचा विठाल ज्या कानिपनाथ महाराजांच्या पुण्य पावन भूमीमध्ये आपण हा भंडाऱ्याचा कार्यक्रम करतोय विचारू माऊलींना. माऊली का करायचे आम्ही हे भंडाऱ्याचे कार्यक्रम साजरे? संतांचं हृदय कसं आहे तर माऊली सांगतात संतांचं हृदय असे सज्जन हो. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. सज्जन हो कसे महाराजांचं अंतकरण ज्या कानिपनाथ महाराजांची सेवा आमच्याकडून घडते ना सज्जना हो. आपण एखादा वृक्ष लावतो बघा. वृक्ष लावला जो लावतो आणि एखादा तोडण्याकरता जातो जसं दोघांनाही सारखीच सावली वृक्ष देतो ना तसं नाथ महाराजांचं अंतकरण आहे. तसंच या नवनाथ महाराजांचं अंतकरण आहे सज्जना. जो खांडवया गाव घाली कालावणी जयाने केली दोघा एकची साबुली वृक्ष दे जैसा. अरे सज्जनाओ एखादी नदी आहे बघा. एखादी नदी आहे ती नदीत आंघोळ करण्याकरता स्नान करण्याकरता आपण गेलो ती नदी भेदभाव करत नाही. आपल्याकडून जे पाप घडलेले ती धुवून टाकते. तसं कोणत्याही अंतकरणानं आपण नाथ महाराजांकडे जा कानिपनाथ महाराज आपलं अंतकरण शुद्ध करतील. पीडित पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. सज्जना हो आणि संत आले की तिथं विचार येत असतात. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे. म्हणून कानिपनाथ महाराजांच्या पुण्य पावन भूमीमध्ये आपण हा उत्सव करतोय. सज्जना भगवंताने सृष्टी निर्माण केली. निर्माण करत असताना आपल्यावरती उपकार म्हणून अनेक गोष्टी निर्माण केल्या भगवंताने. सुभाषितकार म्हणतात रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावच्च सज्जना येतो परोपकाराय युगे देवन निर्मित. सज्जना हो जो चंद्र आहे तो उपकार करतो आमच्यावरती. सूर्य उपकार करतो. पाऊस उपकार करतो आमच्यावरती. गाय उपकार करते आमच्यावरती. सगळेच उपकार करतात. पण आज कोणाचंच वर्णन नाथ महाराज करत नाही तर नाथ महाराज आज फक्त संतांचं वर्णन करतात. विठाला मग संत म्हणायचं तरी कोणाला? योगेश महाराज आमचे गुरुवारे सांगायचे संत कोणाला म्हणायचं? जगानं कितीही आघात केले ते राहतात शांत ते संत. साधू कोण? काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे साजींनी केले अधू ते साधू. संत साधू सज्जना हो. ऋषी कोणाला म्हणायचं? आमचे गुरुवारे सांगायचे जे कायमस्वरूपी संसारावरती रुसले ते म्हणजे ऋषी. पण आज कानिपनाथ महाराजांच्या सुंदर अशा पावन भूमीमध्ये आपण हा भंडाऱ्याचा कार्यक्रम करतोय. ही माती जर आपण अभ्यासायला घेतली ना दादा ही माती अतिशय पवित्र आहे. अतिशय पवित्र आहे. हा देश या देशाचं नाव आहे भारत. भा म्हणजे भक्ती आणि रत म्हणजे रममान. भक्ती तर रममान असणारा हा देश आहे. त्यात किती संत झाले दादा. काही साधू तर असे झाले त्या साधूकडे संपत्ती काही नव्हती. त्या साधूची संपत्ती होती गाडग्यात. काही साधू तर असे झाले दादा त्या साधूची संपत्ती दुसरी तिसरी काही नसून संपत्ती होती डापड्यात. काही साधूंची संपत्ती होती जोडीत. ज्या साधूची संपत्ती जोडीत होती ना त्या आपल्या शेजारील साईनाथ महाराज होते. ज्या साधूची संपत्ती गाडग्यात होती मायबाप त्या साधूचं नाव गाडगे महाराज. आणि ज्या साधूची संपत्ती डापड्यात ना मायबाप तो साधू दुसरा तिसरा कोणी नसून ते होते तुकडोजी महाराज. यांनी या समाजाचा उद्धार व्हावा म्हणून तुकडोजी महाराज दिल्लीच्या तख्तावरती गेले मायबाप. आणि पुढाऱ्यांनी सांगितलं हो महाराज म्हणा की अभंग. त्यावेळेस तुकडोजी महाराजांनी तिथं अभंग गायला होता. हे कधी येशील मनमोहना कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा.
प्रामुख्यानं आकर्षण जर कोणतं असेल, जर जे नवनाथ झाले त्यांचं आकर्षण प्रामुख्याने आहे. त्यात आपण कानिपनाथ महाराजांचा भंडाराच्या कार्यक्रमानिमित्त जमलेलं आहे. मग महाराजांचं चरित्र गुणवर्णन झालं पाहिजे. सज्जना हो, हिमालयामध्ये हत्तीच्या कानातून महाराजांचा जन्म झाला, पण लहानपणापासून भगवत भक्तीची ओढ, गुरुप्राप्तीची ओढ नाथ महाराजांकडे होती. म्हणून सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. अरे ब्रह्मप्राप्ती झाली पाहिजे, काय करावं? म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ महाराज असतील, योगायोगानं ब्रह्मप्राप्तीचं साधन या संतांकडून माहित करून घ्यावं, म्हणून त्यांच्या चरणाशी पडून राहणारे नाथ महाराज आहेत. सज्जना हो, नाथ संप्रदाय जर म्हटला तर अतिशय कडक. यामध्ये बाबांनी जसं भगवं पर्णगाळ्यामध्ये टाकलेलं आहे, भगवा रंग हा नाथांना अतिशय प्रिय आहे. तुम्ही म्हणाल भगवाच का, ढवळा का प्रिय नाही, काळा का प्रिय नाही? तर भगवा रंग नाथांना का प्रिय आहे? तर भगवा म्हणजे काय? भ म्हणजे भावना रहित, ग म्हणजे गर्व रहित, आणि व म्हणजे वासना रहित रंग कोणता असेल तर तो भगवा आहे. म्हणून नाथ महाराजांनी भगवा रंग स्वीकारला भगवा रंग. सज्जना हो, मग आपण जर मडीला जर कधी गेलो तर मडीला गेल्यानंतर अनेक भूत तिथं आपल्याला पाहायला भेटतात. माता माऊली हो, आपण जर कधी गेलो ना, ते बाजूला बसलेले असतात बघा, कोण कसं घुमल, कोण कसं घुमतंय, पण किती मोठं भुताड असू द्या, किती मोठं भुताड असू द्या, कानिपनाथ महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर येताची काठी आहे आणि महाराजांची उदी त्या भुताड्याच्या कपाळाला लावणे आणि एका येताचा फटका दिला ना, किती मोठं भूत असू द्या, किती मोठं भूत असू द्या, ती वटणीवर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी नाथांचं भजन म्हणत असतो. कसा आवाज नाथांच्या छडीचा, ए छम छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा, छम छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा, छम छम आवाज छडीचा, छडीचा छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा, छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा, छम आवाज छडीचा, छडीचा कानोबा देव मडीचा, हे कानोबा देव मडीचा, कानोबा देव मडीचा, छम छम आवाज छडीचा, कानोबा देव मडीचा. गुरु शिष्य परंपरा आम्हाला जर कोणी शिकवली असेल तर ती नाथ संप्रदायाने शिकवली. किती कडक गुरु भक्ती होती गड्या. एक दिवस गोरक्षनाथ महाराजांनी काहीतरी भिक्षा मागून आणली, मच्छिंद्रनाथासमोर ठेवली. मच्छिंद्रनाथांनी बघितलं तर त्यात अनेक प्रकारचे पदार्थ होते, पण त्यात एक वडा होता. मच्छिंद्रनाथांनी वडा घेतला, सेवन केला, इतका आवडला नाथांना तो वडा. म्हणजे गोरक्ष, अरे सुंदर भिक्षा मागून आणलीस आज, पण का रे एकच वडा आणलास का? अरे किती स्वादिष्ट वडा आहे, ज्या घरातून आणला तिथून अजून एखादा तर आणायचा, एकच आणला, खूप सुंदर वडा आहे, माझी तर अजून एक खाण्याची इच्छा आहे. गोरक्षनाथांनी काय करावं? गुरुचा आदेश, सद्गुरुशी शरण जाय, गुरुचा आदेश ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची होती. म्हणून गोरक्षनाथांनी तिथून पलायन केलं. ज्या घरातून वडे आणले होते त्या समोर जाऊन उभे आहेत आणि आवाज दिला, भिक्षाम देही अलख निरंजन, आवाज दिला. ती घरातली माता माऊली बाहेर आली आणि तिनं गोरक्षनाथांना पाहिलं, तिचं तळपायाची आगत मस्तक केली. ती म्हणे, का रे आता आला होतास भिक्षा करता, आता आला होतास पुन्हा आलास, काही कळतं का तुला? गोरक्षनाथ महाराज म्हणे, माय माझ्या गुरूंना तू दिलेला वडा खूप आवडला, माय एक वडा पाहिजे.
अजून एक वडा पाहिजे. ती माता माऊली म्हणे, काय तुझ्या गुरुवर जर एवढं प्रेम आहे तर तुझ्या गुरु करता काय करशील? गोरक्षनाथांनी सांगितलं, माय तू म्हणाल ते करेल. का रे, देशील काय तुझा एखादा डोळा काढून? गोरक्षनाथ म्हणले, फक्त एवढंच ना. तर गोरक्षनाथ महाराजांनी डोळ्याला हात लावला, आपला डोळा बाहेर काढला आणि त्या माते पुढे केला. माता माऊली घाबरली, सायरा वायरा पळू लागली. गोरक्षनाथांनी वडा घेतला आणि मच्छिंद्रनाथासमोर येऊन उभे आहेत. एक हात डोळ्याला होता आणि गुरुजी विचारत होते, का रे गोरक्ष, का हात लावला डोळ्याला? गोरक्षनाथ महाराज म्हणतात, स्वामीजी काही नाही, थोडस लागलंय. अरे मी काय म्हणतो, काय लागलंय डोळ्याला? हात बाजूला घे. पण गोरक्षनाथ महाराज एक नाही दोन नाही, गोरक्षा अरे हात बाजूला घे. गोरक्षनाथ महाराजांनी हात बाजूला घेतला तर डोळा नव्हता. मच्छिंद्रनाथांनी आसन सोडलं. का रे गोरक्षा, काय प्रकार घडला सांग मला. तर गोरक्षनाथांनी सांगितलं, ज्या माता माऊलीकडून वडा आणला होता तिनं माझा डोळा मागितला, म्हणून दिला महाराज, म्हणून दिला. तुम्हाला वडा आवडतो ना, हा वडा घ्या. मच्छिंद्रनाथांनी वडा घेतला गड्या, पण डोळा हातात घेतला, गोरक्षनाथांच्या त्या जागेवरती लावला आणि पुन्हा डोळा जसा होता तसा झाला. का तर सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. सज्जना हो, अनेक उपकार या नाथ परंपरेच्या आपल्यावरती आहेत, अनेक उपकार आहेत. पहिला उपकार आपण छडीचा बघितला. उदीजीनम नाथ महाराजांची ती उदी अतिशय पॉवरफुल आहे, अतिशय, पण त्याला मनात श्रद्धा असावी लागते, विश्वास असावा लागतो देवावरती. कारण सज्जना, आज आपण या धर्म मंडपात आलोय ना, आपण नाही आलो, आपल्याला घेऊन येणारा कोणीतरी. मी तुमच्या पुढे बोलतोय, बोलत मी नाही, मला बोलवणारा कोणीतरी. महाराज गायन करतात, महाराज मृदंग वाजवतात, ही सगळी कला जर कोणी प्राप्त करून दिली असेल तरी ती भगवंता. तुम्ही म्हणाल, काय बोलता महाराज? आपण गीतेला विचारू. गीता सांगते आम्हाला, गतीर वार्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहृद. अरे ही सगळी सृष्टी चालवणारी तो भगवंत आहे. माऊलींना विचारू आपण. माऊली म्हणतात, जो विश्वश्रेचा भरता मीची तगा पंडू सुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. मग किती शक्ती भगवंतामध्ये सांगू. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो या जगात चारिता. सज्जना हो, हे सगळं चालवणारा भगवंत. तुझ्या सतेने तुझ्याची वेळासी बोलणे, समर्थ ब्रह्मांडाचा धणी. सज्जना होय, सगळं चालवणारा भगवंत आहे, म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवला पाहिजे, ठेवला पाहिजे. बघा, आता आपण नाथ दरबारामध्ये आहोत म्हणून तुम्हाला सांगून जाईल. तुम्ही म्हणाल भंडाऱ्याचा कार्यक्रम आम्ही करतोय, मग कानिपनाथ महाराजांची भक्ती केल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होईल? तुम्हाला जर आरोग्य प्राप्ती पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमचं आयुष्य लांबवायचं असेल, तर तुम्ही कानिपनाथ महाराजांची सेवा करा. नित्यानं काय करायचं? सज्जना, ही परंपरा जिथून चालू आली ना, ते आदिनाथ आहेत. कोण आदिनाथ? तुम्ही विश्वनाथ, दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. कानिपनाथ महाराज अवतार जर कोणाचा असेल तर ते भगवान शिवाचा आहे, भगवान शिवजींचा अवतार आहे. मग भगवान शिवजींना काय आवडतं? आपण भगवान शिवजींची पूजा करायला गेलो की एक फळ नेत असतो बेलाच, एक पान नेत असतो बेलवप,
त्यातून भगवान शुभ तुष्ट होतात. तसं तुम्हाला कानिपनाथ महाराजांची सेवा करायची ठरली तर तुम्ही काय करायचं, एवढा मंत्र घेऊन जा. आज प्रामुख्यानं माता माऊली हो, आजकाल आमचे गुरुवर्य म्हणायचे माणसानं खूप प्रगती केली. जेवायला जर बसलो तर किचन मध्ये डिनर सेट आहेत, हॉलमध्ये बसलो तर सोफा सेट आहेत बसायला, पण घरात राहणारी माणसं अपसेट आहेत. मग हा अपसेटपणा दूर करायचा ना, मग काय करायचं तर नाथांची सुप्पी भक्ती सांगितलेली आहे. काय करायचं, आपण बेलाची पानं घ्यायची 21 बेलाची पानं घ्यायची आणि एक बिल्व फळ घ्यायचं. आजचा दिवस कालचा दिवस अतिशय शुभ होता, याकरता काय करायचं, ते बिल्व फळ आणि बेलाची पानं घेऊन महाराजांच्या मंदिरात यायचं. एक मंत्राचा उच्चार करायचा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. बिल्व पान अर्पण करायचं चरणावरती. आणि जे बेलाचं फळ आपण आणलेलं आहे ना, ते बेलाचं फळ त्यांच्या चरणाशी ठेवायचं आणि डोळे बंद करून एका मंत्राचा जप करायचा. भावी पूर्ण कृपा गुरु मजबरी पाठीत भावे तुला, वारी सर्व अरिष्ट देवलया संमोजो दाहला. अज्ञानात जनांसी मुक्त करुणे शांती पदी बैसवी, विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी. जप करायचा, ती बेलाचं फळ घेऊन घरी यायचं. माता माऊली चुलीवरती म्हणा गॅसवरती म्हणा इतकं भाजायचं की त्याची पावडर झाली पाहिजे. ती पावडर एका डबीमध्ये भरायची आणि भरल्यानंतर रोज सकाळी उठायचं, स्नानविधी करायचा, तुळशीला तांबर पाणी टाकायचं, तुळशीत एक पान आपल्या मुखामध्ये टाकायचं. कारण तुळशीत किती ताकद आहे, धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा, प्रात काळी दरुशन घडता कोटी पुण्य यज्ञ. तुळशीचं पान मुखामध्ये टाकायचं. जी उदी आपण बनवलेली ती उदी थोडीशी बोटावरती घेऊन आपल्या जिभेवरती ठेवायची आणि कपाळाला लावायची. आज नाथ महाराजांच्या दरबारात गड्या आपण कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यावरती, कितीही मोठा आजार असू द्या, नाथ महाराजांच्या दरबारात सांगतो तुम्ही जर भाव धरून जर ही गोष्ट केली ना, किती मोठा आजार असू द्या तो नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला उपकार करण्याकरता येईल. नाथ संप्रदाय आपल्यावरती उपकार करतो. संप्रदाय तुम्ही म्हणाल आज नाथ महाराज सगळ्या गोष्टींचं वर्णन बाजूला करतात, फक्त संतांचाच वर्णन करतात. मग आई वडील किती उपकार करतात आमच्यावरती, आई वडील किती उपकार करतात. मग आई वडिलांचं वर्णन का केलं नाही नाथ महाराजांनी, का केलं नाही? आई किती उपकार करते बरं आपल्यावरती. आता माता माऊल्या बसले जास्त